नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण स्वयंपाकघरातील काही छान अशा टिप बघणार आहोत, ज्या आपल्याला स्वयंपाक करताना कामी येतील. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. मसालेदार पदार्थाची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. पुरीसाठी पीठ मळताना दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत होतात. कुठलीही भाजी कमीत कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. गहू दळायचे असल्यास त्यात थोडे सोयाबीन टाका, त्यामुळे हाडे मजबूत होतात. इडली बॅटर उरलेले असताना आंबूट होऊ नये म्हणून त्यात खायचे पान टाका. बासुंदी करायची असल्यास आदल्या दिवशी करावे, त्याने घट्ट होते, तसेच मुरल्यावर चविष्ट लागते. भाजी चुकून तिखट झाली असल्यास त्यात बटाट्याचे काप घालावे. एका वाटीत गरम पाणी, व्हिनेगर आणि लिक्विड सोप घ्या. रुमालाच्या साहाय्याने फ्रीजच्या दरवाजाची रबर स्वच्छ करा. हरभरा भाजून दळावी, म्हणजे ती हलकी होते. त्यापासून केलेले कोणतेही पदार्थ बाधत नाहीत. चपाती करताना पीठ मळल्यानंतर लगेच करायची नाही. निदान अर्धा तास तरी पीठ भिजू द्यावे. असे केल्याने चपाती छान होते, चपात्या जास्त सुद्धा होतात. चकलीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जे तांदूळ नवीन आहेत असे तांदूळ घेऊ नये. चकली बनवण्यासाठी तुम्ही जे काही साहित्य घ्याल ते व्यवस्थित भाजलेले असावे. मंद आचेवर पदार्थ भाजून घ्या, अन्यथा भाजणी परफेक्ट बनत नाही आणि चकली लगेच नरम पडते. चकली तयार करताना तुटू नये म्हणून थोडा भाजणी करताना त्यात साबुदाणा घालावा. भाजणीचे पीठ दळायला देताना भाजणी व्यवस्थित थंड झाल्यावर दळून आणा, त्यामुळे भाजणी 3 ते 4 महिने खराब होत नाही. कोणत्याही प्रकारची भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा. टोमॅटोचे साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जर तुम्ही या पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप स्मूथ आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल आणि भाजीला चव रेस्टॉरंट सारखीच येईल. चहा सोबत खारी बिस्किटे, मोनॅको अशी बिस्किटे खाऊ नये, कारण चहामध्ये दूध असतं. दूध आणि मिठाचा एकत्र परिणाम चांगला होत नाही. चहा सोबत सॉल्टी बिस्किटे खाऊ नये. चहा सोबत बेसनचे, हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ चहा सोबत खाल्ल्यामुळे पचनसंस्था हळूहळू मंदावते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. काही लोकांना चहा पिल्यानंतर पाणी प्यायची सवय असते, परंतु याचा परिणाम आपल्या दातांवर होतो. त्यामुळे दात हलू लागतात व दात कमकुवत होतात. चहा सोबत अंड्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. धन्यवाद.